जय गुरु. जय गुरु. आपण 1 मिनिट थांबू आणि सुरू करू. तर मी शेअर करायला लागतो. हे झालं होतं ना काल आपलं? हो, झालं होतं. हो, झालं होतं. झालं होतं. 15व चालू होतं. म्हणजे घेणार होतो आपण. आणि माझ्या मते मोहिनीताई दुरुपकर शेवट होत्या का काल? हो. हम्म. ठीक आहे. त्या आपण मोहिनी ते होते का? हो. कोणाचं होतं शेवटचं ते का? वाटतं मोहिनीताई किंवा मग सुकेशाताई दोघांपैकी एक. नाही, माझ्या आधी कोण होत्या त्यांचं नाव विसरले. त्या करत तुमच्या होत्या. आधी विद्याताई तेंडोलकर. मला वाटतं त्या हो, करत होत्या. विद्याताई. हो, बरोबर आहे. विद्याताईच असतील. पण 1 मिनिट वाट बघू. विद्याताई, तुम्ही आलायत का? विद्याताई. सर नाहीच आहे. नाही दिसत बर, आहेत. नाही येत ना. मग विशाखाताई तुम्ही घ्या आता. ओके. वह मस्तक को कैसे पानी से धोता है. तो डोक्याला पाण्याने कसं धुतो. मस्तक मस्तक हा. अम, सह जलेन मस्तकम कथम हम्म, प्रक्षालयति. बरोबर आहे. अगदी प्रक्षालयति. बरोबर. सह मस्तकम जलेन कथम कथम प्रक्षालयति. प्रक्षालयति. अगदी बरोबर आहे. यात कोणाला शंका आहे का? कळले ना? जलेन पाणी से. पाण्याने म्हणून जलेन तृतीय आलाय. कळलं. मस्तकम चालेल का इथे, म्हणजे हो, हो, शिरम चालेल. शिरम वगैरे चालेल. मस्तकम दोन्ही दोन्ही चालेल. चालेल. ओके. दोन्ही नपुसकलिंगी शब्द आहेत, शिरम आणि मस्तकम. हम्म. फक्त हो, चालेल ना. मस्तक म्हणजे खरं ना कपाळ या अर्थाने जास्त होतो खरं. आणि अच्छा. शीर म्हणजे पूर्णपणे आपला खांद्याच्या वरचं जे आपला भाग येतो. पूर्ण डोकं. म्हणजे आपण म्हणतो ना धडापासून शीर वेगळं केलं. डोकं हा डोकं हा. हा, डोकं आणि डोकं. कपाळ याच्यामधला फरक आहे. अच्छा. हा. आणि आपण आता पाण्याने धुतो म्हणजे आपण पूर्ण आपलं शीर धुतो ना, म्हणून त्यांनी ते शीर वापरलेलं असेल. पण नुसतं मस्तक असाही जरी आपण मराठीतला साधा अर्थ काढला तरी तिथं मस्तकम वापरलं तरीही चालेल. चालेल. 16व आता वाक्य कोण घेणार आहेत? विशाखाताई नंतर सुकेशाताई आले असतील तर. नसतील तर मोहिनीताई दुरुकर.
म्हणजे नाही, मग आज त्या पण म्हणजे कोणीच नाहीयेत. बरं, लताताई आता तरी आल्या का गावावरून? आल्यात. कारण की 2 आली दिवस म्हणल्या होत्या. हो बरं हो ठीक आहे, आली हरकत नाही. हा, आल्यात त्या ना. आल्या. हा, आली माधवी ताई येतात. बोलू का? नाही नाही, लताताई आल्यात ना. हा लताताईंचंच हो आले काम हो आहे. उत्तम उत्तम हो आली हा, ऐकू येते ना सर? हो हो हो, हो अगदी स्पष्ट ऐकू येतंय. करा हाँ 16वं वाक्य. राजा प्रजा का पालन करता है. हा, राजा प्रजेचे पालन करतो. हं, हं. तर राजा हम्म. राजा राजाला काय आपण कुठला शब्द शिकलो होतो? नृप. नृप. नृप हा नृपः प्रजा प्रजाला प्रजाच म्हणतो आपण. प्रजाला प्रजा हा आकारांती स्त्रीलिंगी आहे. हो हम्म. अं, नृप प्रजा हा पालन आता करता है. हे हा, प्रक्षालय नाही प्रक्षालयाचे नाही पालनला प्रक्षालयती म्हणजे धुतो ना. हा धुतो हो पालनला पालनच का हो, पाल धातू होता ना, पाल. हो पालता है. हम्म. राजा प्रजा हा पाल प्रजा हा होईल का? का बरं प्रजा हा केलात तुम्ही? प्रजा म्हणजे अनेक वचन आ, अनेक वचन आपला वाक्यातला कर्ता कोण आहे ताई? राजा बर, क्रियापद काय आहे? पालन करणे. पालन हा, मग आता पालन करण्याची क्रिया कोणावर होतीये? प्रजेवर हा, मग म्हणजे प्रजा हे कर्म आहे. कर्म कर्म द्वितीयेत जायला पाहिजे ना. हो प्रजा मग घालवा ना कर्म. प्रजा मालाप्रमाणे द्वितीयेत घालवा कर्म. राजा प्रजा प्रजा माला शब्द म्हणा ना ताई. माला 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 नाही पाठ नाही आहे तो शब्द. ताई आता आपण प्रवेश मध्ये आलोय. आता हम्म. राम, वन आणि माला हे 3 तर प्रश्न शब्द तर अगदी तुम्हाला अस्खलित यायला पाहिजेत. माला ये का प्रजे प्रजेचे प्रजा का पालन करता है. तर माला इथे माले प्रजा का माला पालन करताय असं आपण म्हणतो प्रजेचे मराठीमध्ये. पण हम्म. नृप प्रजेचे प्रजाम पालयती. हा अनेक वचन असल्यामुळे प्रजाम नाही, प्रजा एकच प्रजा असते. एक प्रजा म्हणजे त्याच्यात अनेक लोक असतात. हा आपण मराठीत राजा म्हणतो का प्रजेचे पालन करतो म्हणतो का? नाही प्रजेचे प्रजेचे एक हम्म. एक एका एक वचनी आपण उल्लेख करतो. हो मग तसं तिथेही आहे. नृप हा प्रजाम, कारण की माला माले माला हा प्रथमा, माला माले माला हा द्वितीय. बरोबर आहे. हो हा, तर मग मला याम म्हणायचं हे प्रजायाम नाही प्रजाम. प्रजाम प्रजाम पाल पाल यती पालंती पालयती. राजा पाल एकच आहे ना हो ताई. हा पालयती हो कर्त्याप्रमाणे क्रियापदाचं रूप आणि पालती बरोबर आहे. वचन हो होतं ना. हो हा नृपः प्रजा पालयती. हा, आता एक काम करा ताई. आता तुम्ही लिहून ग्रुपवर प्रजा हा शब्द चालून वहीत लिहा आणि त्याचा फोटो पाठवा. बर प्रजा हा, मला म्हणजे हा सारखाच चालेल. हा हा, चालेल. पुढे. हो. दादी घर को पाळती है. हम्म, आजी घराला पाळते. हम्म, अं, पितामही हम्म. गृह, अं, पालयती. बरोबर. पितामही गृहम पालयते. कारण की दादी म्हणजे वडिलांच्या बाजूची आई, आजी. पुढे. मी आहे. पिता पुत्र माधवी कोण आहे? ताई जर नसतील तर तुम्ही आहात. निशिगंधा ताई. हा मी आहे, माधवी आहे. हा, मग सर माधवी ताई. सर एक सेकंद. पितामहीच्या पुढे विसर्ग नाही येणार का? कुठे? वरती 17व्या वाक्यात नाही, पितामहीच्या पितामहीच आहे. तो इकारांत तो शब्द आहे.
हा आणि मतीसारखा नाही तो, कारण दीर्घ आहे म्हणून तो वेगळा चालत असेल. हा ओके, ठीक आहे. मग ते मतीसारखं धरलं, मला वाटलं बरोबर त्याला. आहे. हा बरोबर आहे, बरोबर. हा पुढे 18 कोण घेत आहे आता? पिता पुत्र का पालन करता है, म्हणजे वडील मुलाचे पालन करतात. हा आता पालन ते करता है तर मराठीत पालयती. मराठीवर जाऊ नका. मराठीत आपण सगळं च च च च करतो, मुलाचं पालकाचं हे न ते. हम्म. संस्कृत मध्ये आपण तसं होत नाही. ओके, आता पालन करता हेच पालयती आणि हा पिता पिताला पिता. आपण जनकः हा शब्द शिकलो होतो. मी तुम्हाला बर, आता पितृ जनक. शब्द वापरायला सांगत नाहीये, कारण की पितृ शब्द रोकारांत अजून आपण शिकलेलो नाही. हम्म. म्हणून पिता न वापरता मी तुम्हाला जनकः हा शब्द जनकः वापरायला सांगतो. जनकः पुत्रस्य नाही, आता पालयति. पुत्राचे कशाला? मुलाचे. नाही, पिता पुत्राला पाळतो. पुत्राला पाळतो. मग पुत्रम. बरोबर आहे, पुत्राला म्हणजे द्वितीय. पुत्रम. हा. मग कसं होईल? जनकः पुत्रम. जनकः पुत्रम पालयति. मग सोपं केलेलं आहे बघा संस्कृतने. आपण हे मराठी उगाच पुत्राचे पालन करतो आहे ना, पाळतो म्हणता येईल ना. पिता पुत्राला पाळतो. मैं उसका पालन नहीं करूंगा. अहम न पालयामी ते सहा नाही. आता सहा. हा सहा तौ ते प्रथमा हो, तम सहा तो. तौ अहम न पालयामी, अहम सहा न पालयामी. सह. ताई सह. सह शब्द चालवा. सहा तो ते. हा सहा तौ ते प्रथम, आणि आपल्याला आपल्याला त्याला ना, उसका आहे आपल्याला. मी त्याला पाळणार नाही. मग त्याला काय होईल? म्हणजे सला ते झालं ना. हो, सलातेच मी म्हणतोय, पण सहच द्वितीय मधलं सलाते सलानाते ना. सहा सर्वनाम जे आहे तो सहा तम. हा तम अहम तम द्वितीय. न. सहा तौ ते तम तौ तान. बरोबर आहे. हा अहम 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 तम न पालयामी. आता पालन करत नाही आहे का नाही करूंगा? हा, न पालयिष्यामी. हा न पालयिष्यामी. सावकाश बघायचं प्रत्येक शब्द. अगदी करूंगा म्हणजे भविष्य काळात. चला, म्हणजे कुठलं तरी इष्यामी श्यामी असं काहीतरी यायला पाहिजे. अहम श्यामी काहीतरी. मग पालनला पालयिष्यामी. अहम न पालयिष्यामी. पालयिष्यामी. आणि मग अहम तम नंतर न उसका पालयिष्यामी. ला द्वितीयामध्ये काय होईल? सहाचं ते शोधायचं. तम न पालयिष्यामी. हा, आणि नाही आलं तर तुम्ही पुस्तकात बघा शब्द. हरकत काही नाही बघून केलेलं, पण निदान जेवढं माहिती आहे तेवढं करता आलं पाहिजे ते तरी आपल्याला. बरोबर वाक्य. करता आलं पाहिजे. हा बस. पुढे सीमाताई आलेत. हो. हाँ। क्या तुम खेती के लिए बैल का पालन करोगे? हा, आता करोगे म्हणजे काय होईल? भविष्यात. हा चला, एक तर गोष्ट कळली. नंतर तुम म्हणजे कोण आहे? करताय वाक्यातला. तुम म्हणजे कोण होईल? मध्यम पुरुषातला करताय. किम त्वम. किम त्वम पालयिष्यसि. कृषक हे आपण नंतर करू. पहिले किम त्वम पालयिष्यसि एवढं तर कळलं का? हो. हा चला, एवढा हिशोब लागला. आता खेती के लिए. शेतासाठी म्हणजे पंचमी येईल ना. आता साठी म्हणजे काय येतं सांगा मला? चतुर्थी येते. प्रति.
हा देवासाठी प्रति हा मग आता खेतीसाठी काहीतरी चतुर तिथलं आपल्याला पाहिजे आणि आणि बैल हे काय आहे? कर्म आहे. कर्म आहे. हा मग बैलला आपण काय वृषभ हा शब्द आपण वृषभ. शिकलो. मग त्याचा तर कर्म जर असेल तर काय होईल? बलिवर्धम. द्वितीय. द्वितीया. म्हणजे मग काय होईल? वृषभच द्वितीया एकवचन काय होईल? देवा देवम वृषभम वृषभम. हा किम त्वम काहीतरी वृषभम हा. पालयिष्यसि. हम्म. एवढं तर वाक्य आपल्याला जमायला पाहिजे होतं. हो. हा मग आता खेतीला काय शब्द आहे? एवढंच आपण बघायचा. कृषी कार्यार्थम. हा कृषी कार्य म्हणजे पण शेतीच की नाही? शेतीच. हो. कृषी कार्य म्हणजे शेतकऱ्याचं किंवा शेतीचे काम. हम्म. कृषी अर्थम वापरला तर इथे चालेल का? नाही, कृषी कार्यार्थम. कृषी कार्यार्थम. हा असाच होतो. आणि जो शेतकरी असतो त्याला कृषक असा शब्द आहे किंवा कृषी वलह, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. कृषक किंवा कृषी वलह आणि ते कृषी बैलाला कार्य. नुसतं कृषी नाही चालणार ना? म्हणजे नाही नाही. ओके. बैलाला बलिवर्धह पण आहे ना? बलिवर्ध आहे, बरोबर आहे. तो गेलाय आपल्याला. हो बलिवर्ध हो गेलेला होता, बरोबर आहे. माझ्या मते आपल्याला सुरुवातीलाच गेला होता. प्रारंभाला गेला क्षेत्रेषु होता. पहिल्या 2-3 धड्यातच गेला होता. अच्छा बर. आणि प्रवेश. इथे वृषभान का केलंय? म्हणजे मल्टिपल बैल हा नाही आता आहेत ना? बहुवचन आता आहे. आता यांचं चुकलंय, कारण की त्यांनी बैलों का पालन हा. असं म्हणून त्यांनी ते केलेलं आहे, म्हणून ते वृषभान केलंय. पण आपल्याला माहिती आहे की तो एक बैल आहे, त्यामुळे आपण इथे दुरुस्ती करूयात. नेहमी 2 असतात ना बैलगाडीला लागतात ते. नहीं पण तुम खेती के लिए बैल का पालन करोगी, बैलों का पालन करोगे का नाही म्हणले हिंदी वाले लोक. हा नाही बरोबर. हा मग बैल एक आपण वृषभान केलं असतं. त्यांनी एकेरीत बैल केला, मग आपण एकेरीतच ठेवणार. नाही, आपला बैल एकेरीतच पाहिजे. हा मी एक बरोबर मिनिट बरोबर. फक्त हम्म. मी लगेच करूनच टाकतो. आणि मग नंतर शुभम. सेव्ह करू देत जरा. हा चालेल. पुढचं कोण होतं आता? सॉरी. आता सीमाताई विद्याताई. झाल्या होत्या. अच्छा सीमाताई झाल्या होत्या का? मग आता विद्याताई तेंडुलकर. विद्याताई नसतील तर मग एकदम आपल्याला विशाखाताईंकडे जावं लागेल. चणकांतोलय. चण्याला तोल. चणे बरोबर. तोल. चणे तोल. हा चणे तोलय हे तोल. आज्ञार्थी आहे. हो तोल. जनकान बहुवचन. हम्म. चणे तोल. पुढे कोण करताय? सुकेशाताई नसतील तर मोहिनीताई पण नाहीयेत मला माहिती आहे. माधवीताई पण काही कोणी उशिरा आलाय का? नाही. नाही. सीमाताईंच्या नंतर कोणी नाही आलेलं. नाही मग आता एकदम लताताई. लता. हो लवणम तोलय हम्म. म्हणजे मीठ तोल. बरोबर, अगदी बरोबर. आपण ते वस्त्राणी शालय कपडे धुवून. अगदी हा प्रक्षालय आणि क्षालय दोन्ही चालतं बरं का. हम्म. हा हा मी आता ना. हो. यदि त्वं रुग्णः तर्हि प्रातःकाले उद्याने अट. जर तू रुग्ण आहेस तर सकाळी उद्यानात फिर. फिर अट
अट धातू आहे. अटती अट. खरं अट म्हणजे भटकणे होतं बरं का जास्त. या अर्थाने अट वापरलेला आहे. हो, तसंच गेलंय जंगलात भटकणे या अर्थाने. हा म्हणून. कारण की फिरण्याला भ्रमण म्हणतो आपण. माधवी अं, राहिलीये केव्हा मागच्या वेळेला का? नाही हो आता आत्ता. तू करते मी करते. नाही, मी आता लताताईंनी केलं आणि नंतर एकदम निशिगंधाताईंनी केलं. मध्ये फक्त अपर्णाताई आणि माधवीताई राहिल्या का? नाही, बहुतेक राहिले वस्त्राणिक माधवी. शालेय कपडे धू माझ्या मते कोणी केलं होतं? मी केलं. अपर्णाताईंनी केलं आपण ना. मग मध्ये राहिलं बरं का मग राहिलं माधवीताई. माझ्याही लक्षात नाही. हा ठीक आहे हरकत नाही. घ्या तुम्ही. अहम कथयामि त्वं वस्त्राणि धारय. अहम हा मी, छान वाक्य आहे. कथयामि म्हणजे मी. कथन करणे म्हणजे म्हणणे, बोलणे. आता नीट वाक्याचा अनुवाद मनातल्या कथयामी. मनात करून ठरवा की कथयामी हे कशा अर्थाने वापरलेलं असेल. मी सांगतो तू वस्त्र एक मिनिट कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाहीये. आपलं नाटक नाहीये. त्वं वस्त्राणि, तू वस्त्र धारण कर. हे तर हा मग त्वं हे जर का वस्त्राणि तू वस्त्र धारय धारण कर असेल तर मी काय आपलं असेल? सांगतो. हा मी सांगतो हम्म. तू वस्त्रे वस्त्र धारण कर. धारण कर. हम्म. आणि वस्त्राणी अनेक आहेत म्हणून वस्त्रे हो. कपडे. हम्म. छान. आता माधवीताई आपण मध्ये घेतल्या होत्या आणि नंतर निशिगंधाताई झाल्या होत्या ऑलरेडी. सीमाताई पण झाल्या. सीमाताई आता एकदम. हे बालक त्वम ओदनम भक्षय लशुनम भक्षय. हम्म. हे मुला तू भात खा लसूण खा. लसूण खा. तू भात खा बर. लसूण खा. लसूण न भक्षय असं आहे ओरिजिनल मराठी पुस्तकात. ठीक आहे. आता मग मराठी पुस्तकात, हिंदी पुस्तकात बघायला लागेल. कारण की कित्येक वेळेला मला सर सांगत होते की जेव्हा या स्लाइड बनवल्या तेव्हा हिंदी पुस्तकाला आधार धरून केलेले असतील. नाही पण मराठीत सर लसूणम ना ना भक्षय असंच आहे. हो लसूणम ताई. ना भक्षय मा भक्षय. बरोबर आहे. हिंदीमध्ये नाहीये. हिंदीमध्ये लशुनम भक्षय आहे, न नाहीये. हा म्हणून या स्लाइड बनताना लशुनम भक्षय असं समजून केलेलं आहे. हा बरोबर आहे. हा. मा भक्षय नाहीच केलं. हा ठीक आहे. आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आपल्याला आणि फक्त जर का इकडे भाषांतर न करायचंय. असतं ना तर लशुनम मा भक्षय म्हणायला मा लागेल. भक्षय मराठीत तसंच आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ज्या आवृत्ती वाचत असाल त्यानुसार करा. मराठी वापरत असाल मराठी करा. हिंदी असेल हिंदी करा. पण तुम्हाला आत्ता आपल्या वर्गामध्ये आपल्याला समोर जे वाक्य आहे ते करायचंय. आत्ता कोण जर होतं? सीमाताई झाल्या ना. मग आता विद्याताई. नाही मग एकदम विशाखाताई. देव वार्तां कथय. देव वार्ता सांग, बोल. हा आता देव म्हणजे जनरली ना संस्कृत मध्ये आदरार्थी जेव्हा आपण एखाद्याला महाशय त्याला देव म्हणतात. अच्छा. महाशय बातमी सांगा मराठीत ज्याला आपण म्हणतो ना. हा हा. देव म्हणजे प्रत्यक्ष देव नसतो इथे. कारण की आपण देवाला कधीही म्हणू शकत नाही की तू बातमी सांग. बरोबर. हा पण देव हे आदरार्थी एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी वापरलं जातं. पण इथे तुम्ही देवा बातमी सांग असं सांग. म्हणलं तरी चालेल. अच्छा. हा पण दररोजच्या याच्यामध्ये आपल्याला देव म्हणलं
की याचा अर्थ आपण कुठल्या तरी सभ्य पुरुषाला उद्देशून बोलतोय. पुढे हे कोण आहेत आता? सुकेशाताई नाहीच. तर मी राहिले मोहिनीताई. का? हा काय? मी लताताई राहिले का? कोण राहिल्या? लता लता नाही नाही, तुमच्यापर्यंत यायचं अजून ताई. बरोबर. हा, मोहिनीताई पण नाहीत, सुकेशाताई नाहीत, आता म्हणून लताताई आहेत. हे सारथे त्वम हम्म, सबलान अश्वान पालय. म्हणजे हम्म. हे सारथी तू सबलान म्हणजे आता अश्वान सारथे, म्हणजे घोडे. हा, सारथे हा म्हणजे काय? हे सारथी म्हणजे सारथीला सारथी शब्द वापरू शकतो ना आपण. संबोधन. सारथी शब्द आहे. हम्म, हे हे सारथी तू हम्म. सबलान म्हणजे माहिती नाही, अश्वान म्हणजे घोडे, घोडा. बर, सबलान का नाही बरं तुम्हाला माहिती? थांबा, कोणी बोलू नका. रथ का? नाही, नाही, सबलान काय? सबलान बर नाही ठीक आहे, माहिती, मी तुम्हाला एक आठवत नाहीये. नाही, मी सांगतो ना तुम्हाला. अबला म्हणजे काय हो? अबला म्हणजे अबला म्हणजे म्हणजे माहिती आहे शब्द, पण त्याचा शब्दशः अर्थ अबला म्हणजे हे अहो, तुम्ही नसलेलं तुमच्या आयुष्यात तर आपण. कित्येक वेळा वापरलाय. होय. हो, म्हणजे अबला म्हणजे अबलाच. हा, काय अर्थ सांगा ना, मराठीत हा, तुमच्या भाषेत सांगा, काय कळलाय तो. म्हणजे हे सबळ सबल आणि अबल असं. अबलाला अबला म्हणजे मराठीत काय? काय? परत अबला म्हणजे मराठीत कोणी काय म्हणा, सांगू नका, थांबा मराठीचाच जरा शब्द त्यांना. आहे तो, मराठीत शब्दच आहे हा, आता अबल. मराठीत यायला पाहिजे ताई आपल्याला, इतकी वर्ष आपण बोलतोय. पण अबला म्हणजे आपण मराठीत अबलाच म्हणतो ना. हा, पण अबला म्हणजे कोण? तुम्ही मला अबला म्हणाल का हो? नाही, म्हणजे स्त्री. का बरं? कारण स्त्रीलाच आपण अबला म्हणतो. हा, म्हणजे अबला म्हणजे स्त्री. स्त्री. हा, अच्छा. तसं आता अबला हे आपण स्त्रीला उद्देशून कायम म्हणतो, पण हा, अबलाचा खरा अर्थ जिच्या अंगात बळ नाही ती. पण नाही. म्हणजे तेच म्हणायचं हा, होतं. आता इथे अश्वान आहे, बरोबर आहे. म्हणजे हा, म्हणजे म्हणजे अश्वाबद्दल आपण बोलतोय. अश्वान हे घोड्यांचं अनेक वचन आहे, बहुवचन आहे, हो बरोबर. हो. अश्वह हा शब्द होता पुल्लिंगी एकारांत. म्हणजे अकारांत, नॉट सशक्त एकारांत, घोडे पाल अकारांत. असे. हा, सबल म्हणजे सशक्त ज्या अश्वाकडे सशक्त बळ आहे असा. म्हणजे सशक्त सुदृढ, घोडे पाळ, सुदृढ, सुदृढ सबल. घोडे पाळ. सबल, हम्म, तू सुदृढ, सबळ सबल घोडे घोडे पाळ. पाळ, किंवा तू सबळ घोड्यांना पाळ. पाळ. सलाते, सला नाते, नाते. ना आहे ना तो. हो. हा, द्वितीय. द्वितीय. सशक्त, सबल सशक्त म्हणलं तरी चालतं ना. आणि सबळ म्हणू शकता तुम्ही. बर, ओके. समर्थ रामदासांनी आपल्याला हाच दिला होता ना उपदेश, सर्व हो महाराष्ट्राने आणि सर्व हिंदू समाजाने सबळ व्हायला पाहिजे. हो. 9. आणि सबला नारी असतील तरच त्यांच्या पोटी सबळ मुलं जन्माला येऊ शकतात ना. हो. चालेल, पुढे लताताई नंतर कोण आहेत? अपर्णाताई आहेत. त्वम तत्र तिष्ठ, तू तिथे थांब. हा, तू तिथे थांब, करेक्ट. सर, एक प्रश्न आहे की आता हे आज्ञार्थी करतोय आपण. आधी आपण अगदीच म्हणजे प्रारंभच्या वेळेला आपण पहिला धडा, दुसरा धडा याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य टाईप म्हणजे तसे केले, तर तिथे कथ, पाल असं केलं. मग ह्याच्यात फरक काय आहे? नाही, तेच कथय. आहे, तेच आहे. त्यावेळेला अच्छा. आपण कमल नमन कर असा आज्ञार्थी आपण लहानपणी शिकायचो, म्हणून त्यांनी सुरुवात केली आपण. हा, म्हणजे आता आज्ञार्थी म्हटलं तोलय,
तोलचं तोलय त्वम असं तोलय. करून मग लक्षात ठेवायचं, म्हणजे मग पुढे त्याची रूपं करायची. हा कथामी कथय कथयामी असं करायचं. हा कथयामी येतो धातू. पण आपण आज्ञार्थी जेव्हा करतो स्था तिष्ठ, त्याचा सरळ तिष्ठ होतो आज्ञार्थी. नाही, हे कळलं मला, तिष्ठचं कळलं हा मला, पण बाकीचे पण मगाचपासून माझ्या हा डोक्यात येत मग होतं आपण त्या असं. मी मागे तुम्हाला हं, म्हणलं होतं बघा, हे सगळे धातू क्षालय तोलय कथय हं, हे सगळे एका प्रकार धारय हे एका हं, गणातले आहेत ऍक्च्युली, म्हणून ते तसे येतात बरोबर. आज्ञार्थात. हं, हं, आणि गण एकंदर 10 प्रकारचे आहेत, ते आपल्याला कोविद मध्ये हं, शिकायला मिळणार आहेत. हं. हं. म्हणजे आता आज्ञार्थी वाक्य करायचं असेल तर हा जसं आपलं म्हणजे काय म्हणतो आपण, संस्कृत शिकायला लागतं तसं लेवलच म्हणायला लागेल, थोडंसं वाढतं आपलं ज्ञान. तर चणकान तोलय चणकान तोल असं पहिलं केलं तर ते चणकान तोलय हे आता नाही, करायला त्याही हवं. वेळी तोलयच असणार, म्हणून तर तुम्हाला तो धातू त्यावेळेला दिला नव्हता. अगदी पहिले तुम्ही बाळबोधमध्ये होतात म्हणून. कथा बघा तुम्ही हं. वद पठ लिख हां. असेच म्हणजे हे घेतले वेगळ्या धातू. गणातले आहेत म्हणून असे आज्ञार्थी आहेत. क्रू धातूला हा होतं, कुरू होतं ते हा होतं एखाद दुसरा आता, क्रू. कारण की करणे हा इतका हा महत्वाचा क्रियापद आहे, म्हणून ते आपण बाळबोधला घेतलं ते. बरोबर, कारण पण कुरू बाळबोधला तुम्हाला पालय क्षालय आणि भक्षय वगैरेची अपेक्षा नव्हती. नव्हते, हा ते नव्हते. हा पण आता मात्र ते तुम्हाला अट इंट्रोड्यूस होता करतोय. पण, अट काय होता म्हणताय? आणि तो तसाच आलाय. हा बरोबर, अट होता आणि तो तसाच आलाय हा इथे पण. ओके, 38 अगदी कळलं कळलं मला, साधा कळलं. सोपा धातू आहे. गण गण वेगळा आहे म्हणून ते वेगळं. ठीक आहे, करेक्ट. कळलं मला. हं. हा चालेल. आपण कुठे होतो? 10व्या वाक्यावर होतो का? का 9व्या? नाही, तू तिथे थांब, आपण त्यांनी केलं होतं बरोबर. माधवी ताई मग. तत् कार्यं त्वम् अतिशीघ्रं कुरु. हा तुझे कार्य तू एक लवकर मिनिट कर. एक मिनिट ताई 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 ते खरे. तत्कडे बघितल्यावर काय वाटतंय? तत् म्हणजे ते कार्य, काम. हा मग ते का तू ते लवकर कर. तत् कार्य आणि तू नपुंसकलिंगी. अतिशीघ्र कर. हं. अतिशीघ्रला आपण त्वरित हा आपण मराठीत शब्द वापरू शकतो. लगेच लवकर सगळं लिहिलंच लवकर कर. हा एक्झॅक्टली. ठीक आहे. हं. हा हो. आता तुझे कार्य जर का असतं ना, तर मग तस्य त्याचे कार्य झालं असतं. हो. हा हे लक्षात आलं पाहिजे. हं. तस्य कार्य. आणि तुझे कार्य म्हणायचं असतं तर तव कार्य झालं असतं ते. तुझे, तव. मी हो. तुमच्याशी अच्छा. बोलतोय हं. आणि मग मी तुम्हाला काय म्हणेन, तुझे कार्य तू अतिशीघ्र कर. मग तिथे तव झालं असतं ते. हो. हा कोणी आता केलं होतं त्याच्या पुढे कोण आता आहे? मी करते. हा करा ना ताई. सोपंच आहे. हा, सायंकाले अध्ययनं कुरु. संध्याकाळी अभ्यास किंवा अध्ययन कर. बरोबर. हं. एक मिनिट, दिसतंय का तुम्हाला? मला जरा थोडं मूव्ह करायला लागणार आहे, मला दिसत नाही. हा दिसतंय आम्हाला. हं, हा दिसतंय. सीमाताई तुम्ही घ्या ना. कथय त्वं क्व आहे का ते? गमिष्यसि. पो क्व क्व गमिष्यसि. क व क्व, हा, त्वं क गमिष्यसि. काढायचा, क अर्धा आणि त्याच्या पुढे व. क्व. क्व आहे. कथय त्वं क्व गमिष्यसि. हा सांग तू कुठे जातो. हा पुत्र आणि क्व हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. हं. काय झालं बाबा? एक मिनिट. हा आणि कुठे जाशील बरं का, गमिष्यसी आहे. जाशील. हं. जाशील. सांग तू कुठे जाशील. कारण की भविष्याबद्दल बोलतोय आपण. हं. हा एक मिनिट, परत मला खाली घ्यायला लागेल. सीमाताई नंतर मी कोण आहे आहेत ना. आता?
विद्याताई नाहीत, एकदम विशाखाताई. प्रातःकाले त्वं प्रतिदिनं कवोष्णं दुग्धं पिब. गोदुग्धम. गोदुग्धं पिब. सकाळी तू रोज कोवाष्ण बरोबर, अगदी बरोबर. कोंबट कोमट, अगदीच गाईचं दूध पी. बरोबर, अगदी छान छान केलं. काय होत आहे माझ्या मते? फोकस, हा, कोमट आपण म्हणतो ना, कोमट. आणि आपण असाच एक शब्द शिकला होतो. मराठी माध्यमाचे कोण कोण लोक आहेत इथे सांगा बघू, काय आठवतंय का? कोमट, कवोष्ण वरून आपण एक तसा समांतर शब्द शिकलो होतो. धारोष्ण. ठीक आहे, एक आहे. मी तुम्हाला थोडीशी हिंट देतो. भूगोलात शिकलो होतो. बघू कोणाला आठवतंय. शाळेमध्ये लक्ष दिलं असेल तर आठवेल. समशीतोष्ण. समशीतोष्ण. बरोबर आहे. आपल्याला जे कटिबंध होते, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, हो 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 आठवत आहे? हो, आठवत. मग कसा विसरलात? तुम्ही सांगितल्यावर आठवलं. बघा, आम्ही वर्गामध्ये मास्तरांचा एवढा मार खाल्लाय, त्यामुळे आमच्या कशाबद्दल? लक्षात आहे. म्हणूनच लक्षात येऊ. हा, आधी दंगा करायचा, मग मास्तर मारणार, आणि मग नंतर डोकं इतकं ताळ्यावर यायचं की व्यवस्थित ऐकायचो आम्ही. म्हणून वर्गात मार खाणं फार महत्वाचं आहे, असं माझं स्वतःच मत आहे. बर, कोण करत होतं? विशाखाताई. हो, विशाखाताईंनीच केलं होतं नाही का? कोमट, बरोबर आहे. सुकेशाताई नाहीयेत, मोहिनीताई नाहीत, मग एकदम लताताई. नंतर कोणीतरी एक आलंय का? मी आली सुकेश. अच्छा, सुकेशाताई उशिरा आलात का? ठीक आहे, घ्या मग तुम्ही. भोजन समये कवोष्णम जलम मा पिब. जेवताना, भोजन समय जेवताना हा, कवोष्णम किंवा भोजन समयी कोंबट पाणी. मा म्हणजे नाही ना, नाही पे. आता बालबोध तुमचं झालेलं आहे ताई, त्यामुळे मी नाही सांगणार आता. खूप दिवसांनी आलाय तो शब्द, पण नाही, बहुतेक नाही. नको, पिऊ नको. पिऊ नको, आज्ञार्थी आहे ना. नाही पिऊ. नाही पिऊ नाही, प्रिस्क्राईब करत नाहीयेत. डॉक्टर नाही आहेत ते सांगत की पिऊ नये, बरं नाही, असं नाहीये. पिऊ नको, आज्ञा आहे ती. पिऊ नको. हा, आज्ञा आणि विद्यार्थ याच्यामध्ये फरक आहे. प्रिस्क्रिप्शन देताना प्यावे, करावे वगैरे असं म्हणू शकतो. वृद्ध व्यक्तींनी लवकर झोपायचा प्रयत्न करावा. पण आपली आई आपल्याला कधी विनंती वजा प्रार्थना करत नाही, ती सरस्वत आज्ञा देते आपल्याला. गधड्या लवकर झोप, उद्याला शाळेत जायचंय, त्याला म्हणायचं आज्ञार्थ. पुढे सीमाताई, सुकेशाताई नंतर माता लताताई. हो, समाचार पत्रे एकाम वार्ता लिख. वार्ताम लिख. समाचार पत्रात म्हणजे वर्तमानपत्रात वार्ता एक बातमी लिही. अगदी बरोबर, छान. म्हणजे थोडक्यात पत्रकार दिसतोय, ज्याला तुम्ही हा आदेश केलाय. ठीक आहे, आपण आता इथेच थांबू, कारण की आपल्याला पुढचं घेताना 1 मिनिटापेक्षा कमी राहिलेलं आहे. म्हणून मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे, आजचा व्हिडिओ टाकतो, आणि आज मी तुम्हाला 4था धडा नक्की आणि 5वा धडा मी कमिट करत नाही, पण मी बहुतेक करून ठेवीन आज अभ्यास साहित्यामध्ये. ठीक आहे.
हो. 3 लेसन दिसतात